क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी भारतीय शेतीचं वास्तव अत्यंत थेट आणि तितक्याच कटूपणे अधोरेखित केलं आहे। शेती ही पावसावरील आधारित जुगार आहे आणि या जुगारात शेतकरी रोजच हरत चाललाय। पावसावर आधारित असणारे शेती ही मर्यादित असते, त्यावर मिळणारं उत्पन्न देखील अनिश्चित बनतं। यामुळे शेतकरी कर्जाच्या दलदलीत अडकत जातो आणि शेवटी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतो। शेतकऱ्याच्या वेदनेचा हा आवाज समाजापर्यंत पोहोचावा, सरकारपर्यंत पोहोचावा यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड हा जळजळीत ग्रंथ लिहिला। या ग्रंथात महात्मा फुलेंनी केवळ शेतकऱ्याचे प्रश्न मांडले नाहीत, तर त्यावर उपाय देखील सुचवले आहेत। महात्मा फुले म्हणतात की शेतकऱ्यांनी जलसिंचनाच्या सोयी उभाराव्यात, तलावे बांधावेत, विहिरी खोदाव्यात, धरणे बांधावेत, जेणेकरून शेती शाश्वत होईल आणि यावर मिळणारं उत्पन्न देखील स्थिर होऊ शकतं। महात्मा फुले असं म्हणतात की जर वृक्षतोडीस देखील आळा घालून आपण शेतीचं आधुनिकीकरण केलं पाहिजे, तरच शेतकऱ्याचे प्रश्न सुटू शकतील, असं ठाम मत देखील महात्मा फुलेंनी मांडलं। महात्मा फुले एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पुढे जाऊन सांगितलं, जर जनावरे आणि रानडुकरांनी जर शेतीचं नुकसान केलं तर त्याची नुकसान भरपाई करून देणारा कायदा सरकारने करावा, असं मत देखील महात्मा फुलेंनी मांडलं। आज शतकानंतर देखील महात्मा फुलेंच्या त्या विचारांची आज आपल्याला गरज वाटते, कारण शेतकरी आजही त्याच परिस्थितीत अडकलेला आहे। फुलेंच्या विचारांचा आसूड जर पुन्हा उचलला तर कदाचित शेतकरी आणि अंधारात गेलेली शेती आणि चक्रव्यूहात अडकलेली शेती पुन्हा देखील उजेड पाहू शकेल। आता फक्त गरज आहे ती महात्मा फुलेंच्या विचारावर असणारं धोरण आखण्याची, कारण शेतकरी जगेल तर देश जगेल।